धन्य ज्योतिबा फुले आपले धन्य क्रांतीबा फुले. त्या धन्य धन्य ज्योतिबा फुलेंचा आणि महात्माराव फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा हा जो विचार, संस्कार आणि ही कार्याची गती, तर त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचा खऱ्या अर्थाने शिष्य असे ठरलेला आहे. ज्योतिबा फुलेंच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवत शिक्षणापासून चळवळीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचा आदर्श घेणाऱ्या ज्योतिबा फुलेंचा खरा शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीचा खरा पोषक पायंडा म्हणजे ज्योतिबा फुले. आणि खरं तर ही गुरु शिष्यांची जोडी आजही या जगाला गुरु आणि शिष्य कसे असावेत याचं उदाहरण दाखवलेला इतिहास म्हणजे ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले. आणि म्हणून जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर किंवा ज्योतिबा फुले यांसारखे महामानव आमच्या आयुष्यात आलेच नव्हते किंवा बाबासाहेबांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता, बाबासाहेबांचा जन्म झाला नव्हता आणि बाबासाहेब नावाचं वादळ आमच्या जीवनामध्ये आलंच नव्हतं तोपर्यंत या देशामध्ये उडणारांचे सुद्धा पंख छाटले होते. उडणारांचे सुद्धा पंख छाटले होते. अरे आभाचेही वस्त्र फाटले होते, हरणीचेही काळे फुटले होते आणि रक्तवाहिन्यातील रक्तही घोटले होते. नादान संस्कृतीचे शेंढ वारसदार गुंड होऊन भर रस्त्यात मानवतेचा लिलाव करीत होते. जिती जाती माणसं उदार झाली होती आणि घाली विधान सुद्धा टपून बसली होती. रात्रीतील लिखाण विसरायच्या बेतात होते. इतक्यात तू आलास आणि मुर्द्यांनाही स्पर्श केलास आणि मुर्दे जिवंत केले असा